नमस्कार भक्तांनो, नवनाथ कथासारमधील अध्याय 25वा वाचल्याने व ऐकल्याने दुसऱ्यांचे शाप बाधणार नाहीत. फक्त मनुष्यजन्मच प्राप्त होईल. उत्तम आरोग्य, पतिव्रता स्त्री आणि गुणी पुत्राचा लाभ होईल. ऐका, भर्तरी व्यापाऱ्यांना चोरांपासून वाचवतो. शापित सुरोचन गंधर्व गाढव रूपात मथुरेत. तर ऐका, वंजारी व्यापारी 16 वर्षांच्या भर्तरीसह गावोगावी प्रवास करून अवंतिका नगराजवळ आले. सायंकाळ झाली असल्यामुळे त्यांनी नगरात जाण्याऐवजी नगराबाहेरच तंबू ठोकले. सूर्य मावळल्यानंतर काळोख पसरला. गार वाऱ्यामुळे सर्वांना थंडी वाजत होती. थंडीपासून संरक्षण व्हावे व ऊब मिळावी यासाठी त्यांनी शेकोटी पेटवली. शेकोटीपुढे रात्रीचे ते शेकत बसले असताना काही कोल्हे तेथे येऊन ओरडू लागले. त्यामुळे ते व्यापारी खूप चिडले. परंतु भर्तरीची सुरुवातीची 2-3 वर्षे जंगलात गेल्यामुळे त्याला कोल्ह्यांची भाषा कळत होती. आपल्याला या व्यापाऱ्यांनी गेले काही दिवस जेवू खाऊ घातले आहे, त्यामुळे येणाऱ्या संकटात आपण त्यांना मदत केली पाहिजे असे भर्तरीला वाटले. तो त्यांना म्हणाला, हे कोल्हे विनाकारण ओरडत नाहीयेत. चोर लुटारू आपल्याला लुटायला येणार आहेत, त्याची ही पूर्वसूचना आहे. त्यांच्याशी सामना केला तरच आपण वाचू. सज्ज रहा. भर्तरीच्या म्हणण्याला व्यापाऱ्यांनी होकार दिला. त्यांनी आपले धन व चीजवस्तू तातडीने सुरक्षित जागी लपविल्या. ते हत्यारबंद होऊन चोरांना सामोरे जाण्यासाठी तयार झाले. भर्तरीने सांगितल्याप्रमाणेच घडले. सशस्त्र चोरांची एक टोळी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आली. व्यापारी तयारीत असल्याने त्यांनीही लगेच प्रतिकार केला. त्यांनी काही चोरांना ठार मारले तर उरलेले काही चोर पळून गेले. भर्तरीमुळे आपली संपत्ती किंबहुना आपला जीव वाचला म्हणून सर्वजण त्याचे उपकार मानू लागले. उरलेली रात्र जागे राहायचे असे त्यांनी ठरविले. सर्वजण जागे असताना पुन्हा उत्तर रात्री भयंकर कोल्हेकुई सुरू झाली. कोल्ह्यांचे ओरडणे ऐकून व्यापाऱ्यांनी त्याचे कारण भर्तरीला विचारले. भर्तरी त्यांना उत्तर देताना म्हणाला, चोरांच्या हल्ल्याचा हा इशारा नाही. हे ओरडणे त्यापेक्षा खूप वेगळे आहे. या ओरडण्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. उत्तरेकडून दक्षिणेकडे एक वाटसरू आता चालला आहे. तो वाटसरू कोणी सामान्य माणूस नसून तो राक्षस आहे. पण तो जरी राक्षस असला तरी त्याने शंकराचा वर मिळविलेला आहे. त्याच्याजवळ 4 अमोलिक रत्ने आहेत. राक्षसाला ठार मारून त्याचे रक्त जो आपल्या कपाळावर लावेल त्याला अवंती नगरीमध्ये खूप फायदा मिळेल. त्यासाठी त्याच्या रक्तात स्वतःचे वस्त्र भिजवायचे. नगराच्या वेशीवर, दारावर आणि आपल्या कपाळावर त्या रक्ताचा टिळा लावायचा. भर्तरीने सांगितलेला या कोल्हेकुईचा हा अर्थ ऐकून त्या व्यापाऱ्यांना खूप नवल वाटले. त्यावेळी विक्रम हा युवक गुप्त रूपाने तेथे आला असताना त्याने भर्तरीचे हे बोलणे ऐकले आणि त्याने आपण स्वतःच त्या राक्षसाला ठार मारायचे ठरविले. तो तातडीने तेथून उत्तर दिशेकडे गेला. तो राक्षस मूळचा गंधर्व होता. एकदा शंकर आणि पार्वती फासे खेळत होते. त्यांचा तो खेळ जवळ बसून चित्रमा गंधर्व पाहत होता. खेळता खेळता दान किती पडले यावरून शंकर पार्वतीचा वाद झाला. तेव्हा त्या दोघांनीही चित्रमाला न्याय देण्यास सांगितले. तेव्हा चित्रमाने शंकराच्या बाजूने आपला निर्णय सांगितला. त्यामुळे पार्वतीने चिडून त्याला शाप दिला, दुष्टा, कपटी गंधर्वा, तू मृत्युलोकात जाऊन राक्षस होशील. तो शाप ऐकताच गंधर्वाने शंकराचे पाय धरले व या शापातून मुक्ती मागितली. तेव्हा शंकर त्याला अभय देत म्हणाले, अजिबात घाबरू नकोस. तू राक्षस झाला तरी सुरोचन गंधर्वाचा पुत्र राजा म्हणून जन्माला येऊन तुझा राक्षसी अवताराचा नाश करेल आणि तुला शापमुक्त करेल. तुझ्या नाशामुळे त्याचा खूप फायदा होईल. जर त्याने तुझ्या रक्ताचा टिळा नगराच्या प्रवेशद्वाराला आणि स्वतःच्या कपाळाला लावला तर तो पृथ्वीचे सर्व वैभव भोगेल. त्याला हे रहस्य भर्तरीनाथाकडून कळेल.
तू अजिबात काळजी करू नकोस. सर्व व्यवस्था पूर्वीच झालेली आहे. जा तू आता. यावर पार्वती पुढे काहीच बोलली नाही. तिने शाप दिलेला होता तो निस्तरण्याचे उर्वरित काम शंकराने केले. त्यानंतर गंधर्वाने आपल्या दिव्य देहाचा स्वर्गलोकातच त्याग केला आणि राक्षस रूपाने तो पृथ्वीवर अवतरला. त्याचेच वर्णन भर्तरीच्या तोंडून ऐकून विक्रम राजा त्याला मारण्यासाठी गेला. या विक्रम राजाची गोष्ट ही अशीच वेगळी आहे. खरं तर तो सुरोचन गंधर्वाचा पुत्र होता. आपण सुरोचन गंधर्वाची कथा सर्वप्रथम पाहूया. इंद्रसभेत अनेक अप्सरा एकदा नृत्य करीत होत्या. सुरोचन नावाचा एक गंधर्व तेथे होता. त्या अप्सरांमध्ये मेनका सुंदर नृत्य करीत होती. त्यामुळे सुरोचन एकटक मेनकेकडे पाहत होता. तिला पाहून त्याची कामवासना तीव्र झाली. भर सभेत इंद्रासमोर त्याने मेनकेला धरले. मेनका गडबडली, पण लगेच तिने त्याचा हात झिडकारला. तेव्हा त्याने मेनकेला आपल्या मिठीत ओढले. त्याचे हे कृत्य इंद्राला अजिबात आवडले नाही. त्याने लगेच सुरोचन गंधर्वाला शाप दिला. मूर्खा, तू आत्ता अत्यंत गाढवाप्रमाणे वागलास. तू मृत्यूलोकात गाढव होशील. जा, तेथे जाऊन तुला हवं तसं तू वाग. तो शाप ऐकताच बेभान झालेला सुरोचन शुद्धीवर आला. तो इंद्राकडे क्षमायाचना करू लागला. भर सभेत त्याने इंद्राचे पाय धरले. तेव्हा इंद्राला त्याची दया येऊन त्याने उशाप दिला. सुरोचना, रडू नकोस. मथुरा नगरीचा राजा असलेल्या सत्यवर्माच्या कन्येशी सत्यवतीशी तुझा विवाह होईल. तुम्हाला विक्रमादित्य नावाचा पुत्र होताच तू शापातून मुक्त होऊन परत येथे येशील. इंद्राने दिलेल्या शापाप्रमाणे तो गाढव रूपात पृथ्वीवर अवतरला. मथुरेजवळ चरत असताना कमठ कुंभाराच्या इतर गाढवांमध्ये मिसळून तो त्याच्या घरी गेला. कालांतराने गरिबीमुळे कमठाला आपली गाढवे विकावी लागली. सुरोचन हे नवे गाढव असल्याने त्याने तेवढेच एक गाढव आपल्याजवळ ठेवून इतर सर्व गाढवे विकून टाकली. कुंभार गरिबीमुळे चिंताग्रस्त असे. सुरोचनाला तो दारातच बांधत असे. चिंतेमुळे त्याला रात्री झोपही येत नसे. तो गाढव रोज रात्री मानवी आवाजात म्हणे, कुंभारा, मथुरेची राजकुमारी असलेल्या सत्यवतीशी माझा विवाह करून दे. कुंभाराला काहीच समजत नव्हते. 2-4 रात्री असा प्रकार दररोज झाल्यानंतर त्याच्या मनात वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या. भूतबीत तर नसेल ना, असेही त्याला वाटून गेले. एके रात्री आवाजानंतर तो बाहेर आला. दिवा लावून प्रकाश केला, पण त्या प्रकाशातही त्याला कोणी दिसले नाही. फक्त गाढव बांधलेले होते. तो परत घरात जाण्यासाठी वळला. तेवढ्यात ते गाढव त्याला म्हणाले, मी गाढव बोलतोय. मथुरेचा राजा सत्यवर्मा याची सुंदर कन्या सत्यवतीशी माझे लग्न लावून दे. मीच गेले 3-4 दिवस हे म्हणतोय. इकडे तिकडे कशाला पाहतोस? कुंभार गाढवाचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाला, पण तितकाच तो घाबरला देखील. या गाढवाचे असे भलते-सलते बोलणे राजापर्यंत गेले तर आपले काही खरे नाही. एकतर गाढवाचे तोंड बंद केले पाहिजे, नाहीतर ही नगरी सोडून गेले पाहिजे, असा विचार करून त्याने आपल्या बायकोचा सल्ला घेतला. या नगरात राहण्याचा मोह आवरून या गाढवाला घेऊन दुसरीकडे जाऊन आपण आपले नशीब काढू, असे दोघांनीही विचारांती ठरविले. दुसऱ्या दिवशी सकाळी आदल्या रात्री ठरविल्याप्रमाणे त्यांनी आपल्या सर्व सामानाची बांधाबांध केली. छोटासा संसार त्या गाढवावर लादून त्यांनी आपले घर सोडले. नगरीच्या बाहेर पडण्यासाठी ते वेशीत आले, तोच द्वारपालांनी त्यांना हटकले. त्यांना कुंभारांचा संशय आला म्हणून द्वारपालांनी कुंभाराला नगर सोडून जाण्याचे कारण विचारले. कुंभाराला काय उत्तर द्यावे ते समजले नाही, म्हणून तो गप्प राहिला. तेव्हा द्वारपालांनी त्याला त्याच्या पत्नीसह राजवाड्यात राजासमोर हजर केले. राजसभा चालू होती. राजसभेत राजानेही कुंभाराला नगर सोडण्याचे कारण विचारले. त्यासाठी राजाने त्याला विचारले, खरं सांग, मी योग्य रीतीने प्रजेची काळजी घेत नाही का? तेव्हा कुंभाराने राजाला नमस्कार केला आणि तो म्हणाला, महाराज, असं कोण म्हणेल का? तसं काहीही नाही, परंतु मी हे नगर सोडून जात असण्याचे कारण या सभेत सांगू शकत नाही. तुम्हाला एकांतात मात्र मी ते नक्की सांगेन. ते ऐकल्यानंतर तुम्ही माझ्यावर राग धरू नका वा मला ठारही मारू नका.
पण त्यावर योग्य तो उपाय तुम्हीच करा. राजाने मनाशी निश्चय करून त्याचे ऐकायचे ठरवले. तो सभाजनांना सांगून काही वेळाकरिता कुंभाराला घेऊन एका बाजूला गेला. तेव्हा परत एकदा कुंभाराने राजाकडे अभय मागितले. राजाने त्याला अभय दिले. तो कुंभार राजाला सांगू लागला, महाराज, कसं सांगू तुम्हाला? अघटित, कल्पनातीत असं घडलं आहे. मी खोटं बोलतोय असं तुम्हाला वाटेल. तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. मी तुमचा अपमान करतोय असा तुमचा समज होईल. पण महाराज, देवाशपथ खरं सांगतोय. मी व माझी बायको एका गाढवावर आमचा सर्व संसार घेऊन बाहेर जाणार होतो. ते गाढव खूप विचित्रपणे बोलत असतं. रात्री अपरात्री ते गाढव मला सांगतं, सत्यवर्मा राजाची मुलगी असणाऱ्या सत्यवतीशी माझं लग्न करून दे. महाराज, या गाढवाच्या बोलण्याने मी खूप चिंताग्रस्त झालो आहे. ही गोष्ट इतरांद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचली तर मी मेलोच. असं वाटून नाहक मरण येऊ नये यासाठी आम्ही हे नगर सोडून चाललो होतो. तुम्ही स्वतः ते गाढव असं बोलतं की नाही याची खात्री करून घ्या. ते गाढव कदाचित एखादा शापित देवही असू शकेल. राजा विचारी होता. तो आपल्या नगरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत असे. म्हणून तर भर सभेतून कुंभाराशी बोलण्यासाठी तो एकांतात आला होता. तो कुंभाराला म्हणाला, ठीक आहे, तू आता परत घरी जा. अजिबात घाबरू नकोस. मी तुला काहीही करणार नाही. आज रात्री गाढवाने तुला तसेच सांगितले तर तूही त्याच्याशी बोल. त्याला म्हण, मी तुझे म्हणणे राजापर्यंत पोहोचवले आहे. त्यांचे म्हणणे आहे की तू जर सर्व मथुरा नगरी तांब्याची केली तरच ते त्यांची कन्या सत्यवतीशी तुझे लग्न लावून देतील. जा आता तू तुझ्या घरी. काही काळजी करू नकोस. मी स्वतः त्याच्याशी न बोलता चतुराईने तो खरा कोण आहे याची खात्री करून घेईन. राजाने आपल्याला एवढं समजून घेतलं हे पाहून कुंभाराला आश्चर्य वाटलं. त्याने राजाला मनपूर्वक शतशः धन्यवाद दिले. त्यानंतर परत तो आपल्या घरी आला. राजा काय बोलला हे त्याच्या बायकोने अनेकदा विचारूनही त्याने तिला काहीही सांगितले नाही. राजा कुंभार यांचा संवाद सुरोचन गाढवालाही ऐकायला मिळालेला नव्हता. घरी येऊन कुंभाराने आपले सामान परत जागच्या जागेवर लावले. रात्र झाल्यावर तो झोपण्यासाठी अंग टाकणार तेवढ्यात गाढव त्याला परत एकदा, कुंभारा, माझे लग्न सत्यवतीशी करून दे असे म्हणाले. तेव्हा कुंभार झोपायच्या ऐवजी बाहेर गाढवाजवळ गेला. तो त्या गाढवाला म्हणाला, मी तुझी इच्छा महाराजांच्या कानावर आजच घातली आहे. त्यांचे म्हणणे आहे की तू सर्व मथुरानगर तांब्याचे करून दिले तर ते सत्यवतीशी तुझे लग्न लावतील. ते ऐकून तो गाढव कुंभाराला म्हणाला, हे रे काय, तुझ्या राजाने मागून मागून काय मागितले? तर तांब्याचे नगर. मागायचेच होते तर रत्नांचे अगर, सोन्याचे नगर तरी मागायचे. मला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उद्या सकाळीच तुझ्या राजाला सर्व नगर तांब्याचे झालेले दिसेल. तू आता लगेच रात्रीच राजाकडे जाऊन सत्यवतीच्या लग्नाची तयारी करायला सांग. खरं तर मी रत्नांचे नगरसुद्धा दिले असते, परंतु त्याने तांब्याचे मागितले आहे म्हणून तांब्याचेच देतो. कुंभार आश्चर्यचकित झाला. तो तसाच लगेच राजवाड्यात गेला. पुन्हा राजाला एकांतात भेटून त्याने गाढवाचे म्हणणे सांगितले. तेव्हा राजा ते ऐकून म्हणाला, ठीक आहे, अगोदर आपली नगरी खरंच तांब्याची होते का ते पाहू. कुंभार घरी आल्यावर त्याने गाढवाला राजाची संमती सांगितली. तेव्हा सुरोचन गाढवाने विश्वकर्म्याला बोलावले व त्याला सांगितले, विश्वकर्मा, माझा दिव्य देह हा तुझाच अंश आहे. म्हणून माझं एक काम तू कर. ही मथुरा नगरी आहे. नगरीचा राजा सत्यवर्मा आहे. तुझ्या एका कृपादृष्टीने ही सर्व नगरी तू तांब्याची करून दे. एवढंच ना, करतो मग, असं म्हणून विश्वकर्म्याने आपल्या कृपादृष्टीने आकाशातून संपूर्ण नगरीकडे पाहिले. त्याच्या कृपादृष्टीने लगेच नगरातील घरे, सज्जे, रस्ते, वाटिका, प्रासाद आदी सर्व जड पदार्थ तांब्याचे झाले. परंतु इतर मौल्यवान धातू मात्र तांब्याचे न होता पूर्ववतच राहिले. विश्वकर्म्याने रात्रीतच हा बदल केल्यामुळे लगेच तो लोकांना कळला नाही. सकाळी उठून पाहताच त्यांनी सगळीकडे चकचकाट दिसला. त्यांना आश्चर्य वाटले. रोजच्या सवयीप्रमाणे भाटांच्या गाण्यामुळे राजा जेव्हा पहाटे उठला तेव्हा त्याला तांब्याचा राजवाडा व सर्वत्र तांब्याच्या वस्तू दिसल्या. त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला.
सगळ्याच मथुरावासियांना हा एक आश्चर्याचा सुखद धक्का होता. राजाने आणिके उरकून लगेच कुंभाराला निरोप पाठवून बोलावून घेतले. कुंभार आल्या आल्या लगेच एकांतात त्याची भेट घेतली. तो कुंभाराला म्हणाला, हा गाढव नक्कीच कोणीतरी शापभ्रष्ट देव आहे. मी त्याला सत्यवती द्यायला तयार आहे. पण गाढवाला मी माझी कन्या दिली अशी टीका लोक माझ्यावर करतील, तेव्हा मी सत्यवतीला तुझ्या ताब्यात देतो. तू सर्वांना घेऊन दूर कुठेतरी जाऊन स्थायिक हो. कुंभाराने राजाच्या म्हणण्याला होकार दिला. तो आपल्या घरी गेला. त्याने परत एकदा गाव सोडायचे ठरविल्याने आपल्या सामानाची बांधाबांध केली. रात्र झाल्यावर तो राजाकडे गेला आणि एकांतात भेटून त्याला म्हणाला, माझी नगर सोडण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सत्यवतीला माझ्या ताब्यात द्या. दरम्यान दिवसभरात राजाने सर्व वस्तुस्थिती सत्यवतीला सांगितली होती. निघताना तो तिला म्हणाला, गाढव रूपात हा कोणीतरी शापभ्रष्ट देव आहे. पशु म्हणून त्याचा अपमान करण्याऐवजी पती म्हणून त्याचा स्वीकार कर, तुझे कल्याण होईल. सत्यवतीने आपले पित्याचे म्हणणे मानले. तिच्या आज्ञाधारकपणाला तोडच नाही. राजाचा निरोप घेताना सत्यवती खूप रडली. राजा तिला म्हणाला, तुझ्यामुळे गाढव त्या देहातून मुक्त झाले तर तुझे भाग्य उजळेल. तू दोन्ही कुळांचा उद्धार करशील. मी माझ्या जामाताला भेटण्यासाठी कुंभाराच्या घरी येतो. तू चल पुढे. कुंभार सत्यवती पुढे गेले. राजाही एकटाच वेश पालटून कुंभाराच्या घरी गेला. कुंभाराने ते गाढव राजाला दाखवताच राजाने जामात असे म्हणून त्या गाढवाला नमस्कार घातला. सत्यवतीने कुंभार व त्याच्या बायकोला नम्र भावाने वंदन केले. राजाने शेवटी सत्यवतीला आपल्याला दिली. आपल्याला जामात म्हणून हाक मारली. हे पाहून गाढव मानवी आवाजात राजाला म्हणाले, सत्यवर्मा, काळजी करू नकोस. मी सुरोचन नावाचा श्रेष्ठ गंधर्व आहे. मी इंद्राच्या शापामुळे गाढवाच्या जन्माला आलो आहे. मला उशापही मिळालेला आहे. योग्य वेळ येताच मी मूळ रूप धारण करेन. सुरोचनाचे बोलणे ऐकून राजाला समाधान वाटले. त्याने आज रात्रीच हे नगर सोडून जाण्याची कुंभाराला विनंती केली. त्याप्रमाणे द्वारपालांना त्यांना बाहेर सोडण्याची आज्ञाही दिली. त्यामुळे रात्रीच कुंभार आपली पत्नी सुरोचन गाढव व त्याची पत्नी सत्यवती यांना घेऊन मथुरा नगरीच्या बाहेर पडला. जय अलख निरंजन.